माँ बाप इसके परिणामों के बारे में सोचे बगैर ही कदम उठा लेते हैं। कोशिश ये होनी चाहिए कि बच्चे के दिल में कभी ये भावना ना आए कि उसका कोई नहीं है। अगर गोद लिए हुए बच्चे की अच्छी परवरिश हो तो ये एक वरदान साबित होता है, नहीं तो वही बच्चा अपने परिवार और समाज के लिए एक अभिशाप बन जाता है। दत्ता को शुरू में दोनों परिवारों से बहुत प्यार मिला, तब लग रहा था कि शायद ये कदम बिल्कुल ठीक है। मित्रांनो, नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत 23 जून 2026 रोजी समाज कल्याण जिल्हा परिषद विभाग अमरावतीच्या वतीने आणि सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत विभागीय स्तर मुलांची शासकीय वसतिगृह मोहरा अमरावती यांच्या एक सुंदर अशी मूव्ही विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली, ज्यामध्ये नशामुक्ती, व्यसनमुक्ती, मादक पदार्थांपासून दूर राहणे आणि मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांपासून सावध अलर्ट राहण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले। या मूव्हीच्या माध्यमातून, मार्गदर्शनाच्या माध्यमातून आणि व्यसनमुक्तीच्या शपथ घेण्यापर्यंत विद्यार्थ्यांना हा संपूर्ण विषय अगदी व्यवस्थित समजावून सांगण्यात आला। कारण याचं गांभीर्य या नवीन पिढीने जर लक्षात घेतलं तर सर्व प्रकारच्या वाईट व्यसनांपासून, ज्यामध्ये दारू, बिडी, सिगारेट, गुटखा, तंबाखू, खैनी, पुड्या, हे सगळे वाईट व्यसनं दूर होतील। आणि यावेळी सन्माननीय डाखोरे सर, जे महाराष्ट्र शासनाच्या व्यसनमुक्ती अवॉर्ड पारितोषिकाने सन्मानित आहेत, त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। आणि ते सर्वांना पागल करून सुटलेलं आहे त्या व्यसनावर, ते म्हणजे मोबाईलचं व्यसन। कोणतं? मोबाईलचं व्यसन। ते झोपू देत नाही रात्रभर, कधी कधी कोणाकोणाची झोप जात नाही, लक्षात आहे ना। मोबाईलच्या व्यसनावर लक्षात घ्या, हे जीवन आहे, हे जीवन बार बार मिळणार नाही, हे जीवन बार बार मिळणार नाही। इतर जीवनामध्ये व्यसन केल्या जात नाही, लक्षात। पण मनुष्य जीवनातच मनुष्य आहारी बनतो। एक वेळा त्याच्या आहारी बनला की मनुष्य त्याच्यातून सुटत नाही। आपण प्रत्येकाचे संसार बघा, या ठिकाणी कुठलंही व्यसन केलं तर शेवटी त्याचा नाश आहे, लक्षात। आणि आपल्या जीवनाचा नाश होतो, हेच आम्ही कीर्तन प्रवचनातून सांगतो। कारण मनुष्य जन्म हा बार बार मिळणे नाही, आणि मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर कुठलंही व्यसन माणसाला घातक ठरते, लक्षात। आणि व्यसनामुळे शरीराचा नाश होतो, एवढंच नव्हे, अनेक घरांचे संसार तुटले, चव्हाट्यावर आलेले, नवे दोघांचे संसार असलेला बोलतापर्यंत गेलेले, लक्षात घ्या। कशामुळे? नशामुळे। आपलाच पैसा आणि आपलीच इज्जत घालवली जाते, लक्षात घ्या। त्याच्यामुळे प्रत्येक जणांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबा रे, नशा करू। आणि नशा म्हटलं म्हणजे कोणती? कोणाला दारूचं व्यसन आहे, कोणाला गुटख्याचं व्यसन आहे, कोणाला तंबाखूचं व्यसन आहे, कोणाला मोबाईलचं व्यसन आहे, ऐका नाही बरोबर? त्यामुळे कोणत्याही व्यसनामुळे माणसाचा घात होतोय, मात्र निश्चित आहे। आणि हे जीवन बार बार मिळत नाही। आपल्याला जीवन जगायचं चांगल्या प्रकारे, आपण जिवंतपणे कोणी तुमचं नाव घेईल, पण मेल्यानंतर जर नाव घ्यायचं असेल असं वाटत असेल तर नशा न करता चांगलं जीवन जगता येते, लक्षात। जगता येते का नाही जगता येत? आता मला सांगा, तंबाखू कोणी खाते का? नाही जण खाणार, आहे का नाही? पण तुम्ही असं पाहिलं का कधी गद तंबाखू गेलो म्हणून खायला? गद खाते का तंबाखू? कधी नाही। पण मनुष्य खाल्ल्याशिवाय राहत नाही। मला सांगा, तंबाखूमुळे त्याच्या तोंडाचा दुसऱ्या दिवशी जर तंबाखू त्याच्या मुखामध्ये राहिला आणि दुसऱ्या दिवशी जर त्याचा वास घेतला तर त्यांनी इजबोई मरते, लक्षात। मग आपण किती दिवसानं मरू? त्याचा विचार आहे का नाही?
मग तंबाखू सुद्धा एक प्रकारे व्यसन आहे, त्याच्यामुळे कॅन्सर सारखी बिमारी होऊ शकतो, हृदयासारखी बिमारी होऊ शकतो. म्हणून कुठल्याही प्रकारचं व्यसन न करता या ठिकाणी एकच संकल्प करायचा आहे, आतापर्यंत केलं ते सोडून द्यायचं, भूतकाळामध्ये केलं ते सोडून द्यायचं, भविष्य काळाचा विचार करायचा नाही आणि वर्तमान काळामध्ये जगायचं. बरोबर आहे, आतापर्यंत गेलं ते गंगेला पावलं, परंतु आता मी व्यसन करणार नाही, आता मी व्यसन करणार नाही. कारण व्यसनात येणं तर दुसऱ्याचा संसार बघितला का माणसाला व्यसन करू वाटत नाही, लक्षात. आणि व्यसनाकरता दुसरा मनुष्य आपल्याला प्रवृत्त करतो व्यसन करण्याकरता, लक्षात. सुरुवातीला असं वाटतं बाबा घेऊन पाहिजे एखादी पुढे काही फरक पडत नाही, एक घेता घेता दुसरी घ्यायला लागतो, दुसरी घेता घेता तिसरी घ्यायला लागतो, शेवटी तो म्हणतो तुला फुकटचं खाण्यास सवय पडली, आता का रोज रोज आमच्यापासून खाशील का, तुझ्याकडची घेऊन ये ना. मग माणूस एक वेळा व्यसनाधीन झाला का ते व्यसन त्याला सोडत, व्यसन त्याला सोडत नाही. मग काही काही जणांना शिवाय जाता येत नाही, तंबाखू खाल्ल्याशिवाय जमत नाही. मग हे व्यसन आहे का नाहीये? हे व्यसन जर दूर केलं तर मनुष्याचं आयुष्य चांगलं जातं. म्हणूनच आम्ही या कार्यक्रमातून या ठिकाणी मला या ठिकाणी बोलवलं, उद्बोधन केलं. त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी गावामध्ये जाऊन एक प्रवचन भागवताला हेच सांगतो, प्रत्येकाने व्यसन न करता मस्त स्वच्छ जीवन जगायचं आणि आपलं नाव लौकिक करायचं. आजपासून संकल्प करायचा, आतापर्यंत आम्ही व्यसन केलं पण आता आम्ही करणार नाही. तेवढेच पैसे जर तुम्ही शिल्लक टाकले तर तुमच्या प्रपंचाच्या कामात येईल, मात्र लक्षात. मी शून्यातून जीवन निर्माण केलं आणि कुठलंही व्यसन न करता जगलो, 100-200 रुपये आपला प्रपंच चालतो. पण तुम्हाला व्यसन असतं, 1000 रुपये रोज जरी असला तर काही कामाचं नाही. म्हणजे आपल्या काही लोकांचे पगार असा आहे 30-50 हजार रुपये पगार आहे, शेवटच्या दिवशी म्हणलं तर हाय का म्हणते 100-200, कारण ते काही डिपॉझिट ठेवावं लागते म्हणून ते डिपॉझिट काय ठीक आहे. मग रोजचा कमावणारा व्यसन नसणारा मनुष्य कधी सुखी आहे, लक्षात. मग तुम्हाला कसं होऊन जगायचं ते तुम्ही ठरवायचं. आम्ही कितीही सांगितलं पण स्वतःला संकल्प केला नाही, बाबा मला सांगितलं ना व्यसन करायचं नाही, मग नाही करायचं. स्वतःला निर्धार पक्का असताना तर बाजूच्याला कितीही रुपये खर्च केले तरी तुम्ही व्यसन करणार नाही, पण स्वतः निर्धार करावा लागते. याच्यासाठी आपण प्रतिज्ञा घेतली, हे प्रतिज्ञा घेतली, या प्रतिज्ञेचा दुरुपयोग होऊ नये, लक्षात घ्या. आतापर्यंत व्यसन केलं ठीक आहे, पण आता तुझं करू नका, हेच आम्हाला सांगायचं. एवढं बोलून मी सर्वांना व्यसन हा प्रकृती या भागातून जर आपण बघितलं तर ती आपली एक सवय जर बनली तर किती घटक करू शकते. सरांचं जे प्रबोधन आहे, कीर्तन, प्रवचन किंवा कुठल्याही भागवताच्या माध्यमातून एखाद्या दिवशी सर आम्ही नक्की त्या माध्यमातून जर असं कुठे असलं आम्हाला तुम्ही सांगा, किंवा कोणासाठी सुद्धा आपण एखादं वैज्ञानिक प्रबोधन असं काही जे व्यसन आणि विशेषी कनेक्टेड आहे ते करू शकतो. यानंतर आपल्याला एक चित्रफित बघायचे, त्या माध्यमातून आणखी काही संदेश किंवा उपदेश किंवा आपल्याला त्याचं एक मेसेज आपल्यापर्यंत पोहोचण्याचा इथे आपण या डिपार्टमेंटच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. तर मेरा नाम दत्ता निगंद है। मैं मेरे और मेरे फैमिली की जिंदगी में बहुत इसका मुझे पश्चाताप है। ट्रेनिंग द्यायचं तर तिथे वनराई एक जी सामाजिक संस्था आहे, तेव्हा मधु घारड म्हणून त्याचे व्यवस्थापक होते, त्यांनी त्यावेळेस एक छोटं एवढ्या लाखो रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडे असू शकत नव्हता. ओरिजिनल रॅकेट खूप वेगळं होतं, आणून देणारा हा फक्त मोहरा होता. भविष्यात आपण कधी मोहरा बनू नये असं मी सर्वांना विनंती करतो. त्यानंतर
आज इथे उपस्थित असलेले सर्व जिल्हा परिषदचे कर्मचारीगण, तायडे मॅडम, आमच्या PRO मॅम, देशमुख मॅम आणि दापोरे सर, समाज कल्याण निरीक्षक महालकर सर आणि MIDC ऑफिसमधून आलेल्या सीमा मॅम, दीपक सर, आपण या कार्यक्रमात आले आणि आपण स्पेशली आमच्या मुलांसाठी कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी, माझा स्टाफ आणि विशेषतः हारके सर कुठल्याही कार्यक्रमासाठी घेण्यासाठी उत्सुक असतात आणि मुलांना चांगल्या गोष्टी देण्यासाठी उत्सुक असतात. तर आपलं पण आभार व्यक्त करतो सर. मकर सर धन्यवाद. आणि कार्यक्रम संपला असं मी म्हणतो. व्यसनकरी माणसाच्या जीवनाची दुर्दशा. नशा कुठेही आणि कसलाही कधीही योग्य नाही. समाज कल्याण जिल्हा परिषद विभाग, सामाजिक न्याय विभाग, सहाय्यक आयुक्त कार्यालय आणि वसतिगृह शाखेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन नक्कीच उपयोगी ठरणार आहे. आम्ही सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.